हॅलो फ्रेंड्स, सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पदार्थ विज्ञानमधील दर्शन रूपातील नास्तिक दर्शनमधील सेकंड दर्शन म्हणजेच जैन दर्शन। सो तुम्हाला माहीत असेल महावीर जैन, ठीक आहे। सो त्यांनीच हा सिद्धांत मांडलेला आहे। सो ते नास्तिक दर्शनामध्ये येतं। सो बेसिकली बघा, जैन दर्शन, सो त्यांचे कर्ता कोण आहेत तर वर्धमान महावीर, ठीक आहे। त्यानंतर त्याचे पर्याय काय आहे, त्याला म्हणतात अरहंत दर्शन, ठीक आहे। त्यानंतर बघा त्याचे प्रकार, हा कोणत्या प्रकारात येतो तर नास्तिक दर्शनात येतो। नास्तिक दर्शन म्हणजे जे ईश्वरांना मान्य करत नाही, परत स्वर्ग आहे असं ते मान्य करत नाही, ठीक आहे। वेदांना मानत नाही, ते या याच्यात येतात। देन प्रमाण काय मानले आहे बघा, जैन दर्शनांनी प्रत्यक्ष प्रमाण मानले आहे आणि अनुमान प्रमाण मानले आहे। दोनच प्रमाण मानलेले आहे, कारण ते नास्तिक दर्शन आहे म्हणून जे डोळ्यांनी बघतात प्रत्यक्ष आणि एक अनुमान लावतात, तर त्याच्यावरच ते मानतात, ठीक आहे। त्यानंतर पदार्थ बघा त्यांनी किती मानलेले आहेत तर 9 पदार्थ त्यांनी मानलेले आहेत जैन दर्शनाने, ठीक आहे। ते कोणते कोणते आहे, जीव, ठीक आहे, अजीव, ठीक आहे, हे अजीव आहे। त्यानंतर पाप, पुण्य, आश्रव, संवर, बंध, निर्जल आणि मोक्ष, असे टोटल 9 हे मानलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर त्याचे प्रयोजन काय आहे तर म्हणजे मोटिव्ह काय आहे, ठीक आहे, या दर्शनाचं तर मोक्ष प्राप्ती। बेसिकली सर्वांचेच मोटिव्ह काय असतो की मोक्ष प्राप्ती व्हावी, म्हणजे मेल्यानंतर त्यांना एक सुखी हे प्राप्त व्हावं ठिकाण, ठीक आहे। सो बघा, तर मोक्ष प्राप्तीचे साधन काय आहे तर मोक्षाची योग्यता येण्यासाठी 3 साधनांची गरज असते। म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जर आपल्याला मोक्ष पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला 3 गोष्टी ह्या लागतात। त्या कोणत्या कोणत्या तर बघा, फर्स्ट आहे सम्यक दर्शन। सो बेसिकली सम्यक या शब्दाचा अर्थ की योग्य, योग्य, चांगले, राईट आपण म्हणू शकतो। सो म्हणजे एक सम्यक दर्शन, हा सम्यक हाच त्या शब्दाचा अर्थ आहे, ठीक आहे। आणि दर्शन म्हणजे काय तर दृष्टी। सो बघा, निसर्गात स्वाभाविक रूपाने होणारे ज्ञान व गुरूंच्या उपदेशामुळे घेणारे ज्ञान म्हणजे सम्यक दर्शन। म्हणजे बघा, आपल्याला सपोज मला हा बोर्ड दिसतोय, सो मला नॅचरली माझ्या डोळ्याने हा बोर्ड दिसतोय, सो मला ज्ञान काय होतं की हा एक बोर्ड आहे म्हणून, ठीक आहे। ते झालं एक प्रत्यक्ष निसर्गात होणारं ज्ञान, ते सम्यक ज्ञानाला प्राप्त झालं। आणि काय तर गुरुच्या उपदेशामुळे होणारे ज्ञान म्हणजे सपोज गुरु ज्यांना मी मानते तर त्यांनी मला सांगितलं की ही गोष्ट अशी अशी दिसते, सो मी त्याच्यावर विश्वास ठेवून ते मान्य केलं, सो ते सुद्धा सम्यक दर्शनामध्ये येतं, ठीक आहे। त्यानंतर आहे सम्यक ज्ञान। आता सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान, ठीक आहे। तर बघा, तत्वे जशी आहेत तसेच त्यांचे विस्ताराने किंवा संक्षेपाने होणारे ज्ञान। म्हणजे जसं की तत्व जसं आहे तसंच त्याचं ज्ञान होतं, की सपोज हा मार्कर आहे तर याचं ॲक्युरेट त्याचं ज्ञान होईल की हा ब्ल्यू कलरचा आहे, इथे व्हाईट कलर आहे, ठीक आहे। सो हे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मला माहीत झाली। सपोज ॲपल आहे तर ॲपलबद्दल तो रेड कलरचा आहे, आतून व्हाईट असतो, हा मी त्याला बघितलं, परत खाऊन बघितलं तर तो मधुर आहे म्हणजे गोड आहे चवीला, ठीक आहे। सो तसे त्याचं ज्ञान होतं मला, ठीक आहे। ते छोटंसं शॉर्ट असू शकतं किंवा लॉंग असू शकतं। सो हे सम्यक ज्ञान, योग्य ज्ञान। आता सम्यक हे म्हणजे याचा अर्थ की बरोबर, योग्य ज्ञान। तर मग याच्या अपोजिट काय असेल तर चुकीचे, सर्व चुकीचे ज्ञान होणे, आपण इमॅजिन काही वेगळं करतो आणि ते असतं रिअलमध्ये वेगळं, तशा टाईपचं आपण याला समजू शकतो, ठीक आहे। त्यानंतर सम्यक चरित्र। सम्यक चरित्र म्हणजे आपलं जे चरित्र आहे, ठीक आहे, ते योग्य म्हणजे काय तर अशुभ आचरणाचा सर्वथा त्याग करणे, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहे, वाईट सवयी आहे त्यांचा त्याग करणे म्हणजे सम्यक चरित्र प्राप्त करणे, असं जैन दर्शनाने सांगितलेलं आहे, ठीक आहे। आता हे सम्यक आहे, तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट अपोजिट येऊ शकते की चुकीच्या गोष्टी करणे। जसं की सम्यक दर्शन आहे तर मग आपण जर चुकीचं दर्शन म्हणजे याच्या अपोजिट की ज्या वाईट गोष्टी आहेत ते बघणे, ठीक आहे। सो याच्यामध्ये ते असं येऊ शकतं, ठीक आहे। आय होप तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल सम्यक म्हणजे काय। त्यानंतर सम्यक चारित्र्यामध्ये बघा 5 सांगितलं आहे त्यांनी, आर्य सत्य, ठीक आहे। सो हे काय आहे तर आपण ह्या गोष्टी आचरणात घ्याव्यात, म्हणजे या गोष्टींचे पालन करावे, म्हणजे आपले जे चारित्र्य आहे ते सम्यक चारित्र्य होईल, म्हणजे योग्य चारित्र्य हे होईल। तर बघा ते कोणतं आहे, फर्स्ट अहिंसा। अहिंसा म्हणजे काय तर हिंसा न करणे, म्हणजे कोणत्याही
मनुष्याची, पशुची हिंसा कशी शारीरिकसुद्धा असते आणि मानसिकसुद्धा असते. शारीरिक म्हणजे कसं तर कोणाला हानी पोहोचू नये, ठीक आहे, कोणाला मारू नये, ठीक आहे. तर मानसिक कशी की कोणाला काही अपशब्द बोलू नये, कोणाला रागवू नये, कोणाला म्हणजे एक मानसिक त्रास देऊ नये, सुद्धा हे मानसिक अहिंसा झाली, ठीक आहे. हे करायला नाही पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानंतर सत्य म्हणजे शृणुत म्हणजे काय तर नेहमी खरे बोलायचे, खोटे बोलायचे नाही असं सांगितलं आहे. त्यानंतर अस्तेय. तर अस्तेय म्हणजे काय तर बघा, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. अस्तेय म्हणजे चोरी करायची नाही. म्हणजे चोरी म्हणजे काय असतं बेसिकली की दुसऱ्यांची गोष्ट न विचारता घेणे म्हणजे चोरी, हे असतं बेसिकली. सो चोरी न करणे. त्यानंतर ब्रह्मचर्य म्हणजे काय तर इंद्रियांचा निग्रह करणे, म्हणजे जे काम वासना आहे किंवा जे काही आपली इंद्रिय आहे तर त्यांची जी इच्छा आहे ती न पुरवणे, ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो तिला आपण ब्रह्मचर्य करणे. म्हणजे जसं आपल्याला सपोज काही खूप बाहेरचं जंक फूड खावं वाटतंय पण ते खायचं नाही, म्हणजेच आपले जे इंद्रिय आहे, ठीक आहे, टेस्ट बड्स, त्याचा आपण निग्रह केला, ठीक आहे. त्यानंतर अपरिग्रह. सो अपरिग्रह म्हणजे काय तर बघा, द्रव्य संचय न करणे. तर द्रव्य संचय न करणे म्हणजे कसं तर पैसा असेल, सोने नाणं असेल किंवा प्रॉपर्टी असेल, गाड्या असतील, सो यांचा संचय न करणे. म्हणजे याला जमा म्हणजे खूप साऱ्या प्रॉपर्टी घेऊन ठेवली किंवा खूप साऱ्या कार्स घेतल्या, मोटरसायकल्स टाईप, खूप सारं सोने दागिने घेतले. सो हे असं करू नये असं जैन दर्शनाने सांगितलेलं आहे, ठीक आहे. सो हे झालं सम्यक चरित्र. नंतर आता की जैन दर्शनाने कोणता सिद्धांत मांडला आहे. ओके, इम्पॉर्टंट. सो MCQला येऊ शकतं की हा सिद्धांत कोणी मांडला आहे. सो बघा, याचा सिद्धांत कोणता आहे तर साध्यवाद, ठीक आहे, किंवा त्यालाच म्हणतात अनेकांतवाद. साध्यवाद किंवा अनेकांतवाद म्हणजे काय तर बघूया की बघा, प्रत्येक विषयाला अनेक बाजू असतात. त्या बाजूंचा विचार करून निष्कर्षापर्यंत गेले पाहिजे. म्हणजे एक गोष्ट आहे, एक दोन व्यक्तींमध्ये सपोज भांडण झाले आहे, ठीक आहे. सो आपण एका व्यक्तीच्या साईडकडून आहे, तर आपण काय करतो बेसिकली नॉर्मली की आपण जो आपल्या ओळखीचा व्यक्ती आहे आपण त्याची साईड घेतो की त्याची चूक नसेल, समोरच्याची चूक असेल. पण असं न करता काय करायला पाहिजे की समोरच्याची सुद्धा बाजू ही समजून घेतली पाहिजे. कारण एक गोष्ट असते तर त्याला अनेक बाजू असतात आणि मे बी ती समोरची बाजूसुद्धा राईट असू शकते. म्हणून कोणालाही एकतर्फा सगळ्या गोष्टी ऐकून कोणत्याही अपोजिट व्यक्तीला किंवा गोष्टीला तुम्ही एक चुकीचं ठरवत नाही शकत. कारण प्रत्येक गोष्टीची खूप साऱ्या बाजू हे असतात, ठीक आहे. म्हणजे भांडणामध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचीच बाजू धरायला नाही पाहिजे. समोरचा व्यक्तीसुद्धा बरोबर असू शकतो कधी कधी. सो दॅट्स वाय तुम्ही सर्व बाजूंनी हा विचार करायला पाहिजे. तुम्ही ॲज अनबायस्ड म्हणतात त्याला, अनबायस्ड राहायला पाहिजे, ठीक आहे, विचार करण्यामध्ये, निष्कर्ष काढण्यामध्ये, असं जैन दर्शनाने सांगितलं आहे. सो एवढंच आहे जैन दर्शनामध्ये. SAQ आला तर एवढं लिहायचं, थोडंसं इलॅबोरेट करायचं. म्हणजे मी हे वाक्य शॉर्टमध्ये लिहिले खरे बोलणे, तर थोडंसं त्याला अजून असं इलॅबोरेट करायचं असतं, ठीक आहे, समजलं. सो लाईक करा. नोट्स पाहिजे असतील याचे तर मला नंबर आहे खाली, तिथे तुम्ही मेसेज करा व्हॉट्सॲपवर, ठीक आहे. आणि शेअर करा आणि व्हिडिओज बघा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.